प्लॅनिंग केल्यामुळे डिसिप्लिन येतं, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ऑफकोर्स त्याच्यामधून बेस्ट रिझल्ट्स मिळतात. बऱ्याचदा आपण बघतो की मुलं म्हणतात नाही माझा रात्रीचा छान अभ्यास होतो, मी रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास केला, रात्री जागरण करून नंतर मग सकाळी 10ला उठलो, माझा व्यवस्थित अभ्यास झाला, झोप पण पूर्ण झाली. पण हे खूप चुकीचं आहे. अभ्यास कधीही असं लॉंग ड्युरेशनमध्ये करू नये. ते छोटा म्हणजे अर्धा तास, पाऊण तासाची छोटी छोटी सेशन्स स्टडी प्लॅनिंग करताना करून तसा अभ्यास करावा मुलांनी. अभ्यासाचं उद्दिष्ट मी म्हणेन नेहमी स्मार्ट असावा. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असं त्या स्मार्ट शब्दाचा. पालकांनी दर रविवारी मुलांसोबत बसून जो काही अभ्यासक्रम झालेला असेल ते घेऊन मुलांशी बोलून हे असं वीकली प्लॅनर ते बनवू शकतात. की सलग 4 तास बसून मुलं म्हणतात अरे मी 4 तास अभ्यास केला, त्याचं आउटपुट 0 असतो. म्हणजे असला तरी ते एक टेम्पररी थोड्या वेळासाठी असतो, शॉर्टर पिरियडसाठी. लॉंगर पिरियडसाठी मी सजेस्ट करेन की मुलांनी स्मार्ट स्टडी करावा. स्मार्ट स्टडी म्हणजे काही स्टडी टूल्स वापरून पुरेशी झोप अत्यंत गरजेची आहे ॲट एनी लेवल. कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी परीक्षा जवळ येतात तेव्हा मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की नवीन सुरुवात करू नये कुठची. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुलांनी वर्षभरात बरेच धडे ओमिट केलेले असतात, नाही हे कठीण आहे, हे मला आवडतच नाही, ते मला जमणारच नाही, त्यामुळे त्यांनी ते बाजूलाच ठेवलेले असतात. पण अचानक परीक्षा जवळ आल्यानंतर कधी कधी टीचर्स कडून प्रोफेसर्स कडून समजतं की नाही हे महत्वाचं आहे, हे बहुतेक येऊ शकतं. आणि मग आणखीन काही मित्रमैत्रिणींकडून करतात नाही हे येणारच आहे, 10 मार्काला आहे तो प्रश्न. मग टेन्शन मध्ये मग ते करायला नाही, आता हे 10 मार्काला येणार, मग आपले 10 मार्क जाणार, मग तो विद्यार्थी तो करायला बसतो. नमस्कार, मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे प्रायश एजू पॉडकास्ट मध्ये. आज आपल्या बरोबर आलेली आहे कांचन विचारे ताई. ताई तुमचं आमच्या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण याआधी सुद्धा कांचन ताईला भेटलेलो होतो, पण आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे अगदी विद्यार्थ्यांसाठी असलेला महत्त्वाचा विषय आणि तो आहे अभ्यासाचं योग्य नियोजन. बघा, अभ्यासाचं योग्य नियोजन का महत्त्वाचं आहे? कारण नियोजनाअभावी केलेला अभ्यास म्हणजे दिशाहीन प्रवासासारखा आहे. जर तुम्ही नियोजन करून अभ्यास केला तर अगदीच तुम्हाला तुमचा वेळही वाचेल आणि तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे तो सगळा तुमच्या लक्षातही राहणार आहे. तर अभ्यासाचं योग्य नियोजन कसं करावं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर हा पॉडकास्ट अगदी शेवटपर्यंत बघूया. चला तर आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. ताई, मला तुला असं विचारायचं आहे की अभ्यासाचं योग्य नियोजन का गरजेचं आहे? आता अभ्यासाचं योग्य नियोजन याच्यासाठी मी एक उदाहरण आधी देते. आता जेव्हा आपण कुठे बाहेर फिरायला वगैरे जातो, आता जसं ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या वगैरे कंपनीज आहेत, त्या जेव्हा एक 50 लोकांचा ग्रुप घेऊन जातात तेव्हा ते आधी प्लॅन्ड असतं. टूर सगळी त्यांची बुकिंग आधी झालेली असतात. कधी कोणत्या हॉटेलमध्ये राहायचं, कोणते स्पॉट्स बघायचे, हे सगळं त्यांचं वेल प्लॅन्ड असतं. त्यामुळे काय असतं, जे काही टुरिस्ट जातात त्यांचा वेळ वाचतो, कमीत कमी वेळ जास्त स्पॉट्स बघायला वगैरे मिळतात. ओके, तसंच अभ्यासाचं आहे. अभ्यास जर योग्य प्लॅनिंग करून केला तर सगळ्यात पहिला फायदा विद्यार्थ्यांचा असा होतो की त्यांच्यामध्ये डिसिप्लिन डेव्हलप होतं. म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती असतं की आज आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे. तो त्या योग्य प्लॅनिंगनुसार त्यांनी अभ्यास केला तर असं म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो की अरे वा, आज आपला हा अभ्यास आपण जो ठरवला होता तो करू शकलोय. कॉन्फिडन्स येतो आणि मग कॉन्फिडन्स आलं की ऑफकोर्स एक बेस्ट रिझल्ट त्याच्यामधून त्यांना येतो एक्झाममध्ये. म्हणजे जसं एक अजून एक याच्यामध्ये उदाहरण देईन तर काही वर्षांपूर्वी एक चक दे इंडिया म्हणून मूव्ही आलेला होता. त्याच्यामध्ये सगळेच प्लेयर्स खूप छान होत्या खेळणाऱ्या, स्किल्ड होत्या, पण जेव्हा सुरुवातीला त्या मॅचेस खेळल्या तेव्हा तेवढं त्यांना आउटपुट रिझल्ट मिळाले नाही. पण तेच जेव्हा त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून त्यांचा गेम खेळायला सुरुवात केली त्याच्यामधून त्यांना कॉन्फिडन्स मिळाला आणि शेवटी आपल्याला माहितीच आहे त्याच्यामध्ये आउटपुट त्या वर्ल्ड कप जिंकून आल्या. तसंच अभ्यासाचं आहे. प्लॅनिंग केल्यामुळे डिसिप्लिन येतं, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ऑफकोर्स त्याच्यामधून बेस्ट रिझल्ट्स मिळतात. बरोबर, खूप छान ताई. ताई, अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आणि वेळ हे कसं ओळखावं?
अभ्यासक्रम आणि वेळ ओळखताना सगळ्यात पहिला आधी मुलांनी जो काही आपला सिलेबस आहे सुरुवातीला तो आधी बघून घ्यावा. मग ते अगदी स्कूल लेवल शाळेचे विद्यार्थी असू दे नाही तर कॉलेजचे विद्यार्थी असू दे, त्यांनी आधी आपला सिलेबस सगळा बघून कोणते विषय आहेत, किती विषय आहेत, त्या विषयांमधले महत्त्वाचे टॉपिक कोणते, कठीण कोणते, सोपे कोणते, याचं व्यवस्थित वर्गीकरण क्लासिफिकेशन करून घ्यावं आणि मग अकॉर्डिंगली अभ्यासाचं प्लॅनिंग करावं. ओके. शिवाय ते प्लॅनिंग करताना एक योग्य वेळ म्हणजे आपल्याला दिवसभरातून कोणती वेळ देता येईल अभ्यासासाठी ती आधी बघावी. त्यांचे शाळेच्या वेळा, क्लासच्या वेळा, कॉलेजेस असतात, अदर ऍक्टिव्हिटीज असतात हल्ली मुलांच्या, त्या सगळ्यांचं प्लॅनिंग बघून अभ्यासाला त्यातून किती वेळ मिळेल आणि कोणता वेळ मिळेल, सकाळचा, दुपारचा, ते काढून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं. बरोबर. ताई, टाइम मॅनेजमेंट करताना सुरुवातीला कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे? टाइम मॅनेजमेंट करताना तर सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांनी, विद्यार्थ्यांनी आपला प्रायोरिटीज सेट केल्या पाहिजे. प्रायोरिटीज म्हणजे कोणता विषय आधी करायला घेतला पाहिजे आणि कोणता नंतर. ओके. कारण आपल्याकडे आता शाळेचेच म्हणाल तर विषय असतात मॅथ्स, सायन्स सारखे खूप महत्त्वाचे विषय जे पुढे फ्युचरमध्ये खूप मुलांचं करिअर ठरवतात. त्याच्यानंतर लँग्वेजेस असतात आणि मग बाकी अदर सब्जेक्ट्समध्ये मग ड्रॉइंग सुद्धा येतात आणि आणखीन काही अदर ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड सब्जेक्ट्स असतात. मग सगळ्यात आधी मुलांनी त्याच्यामध्ये प्रायोरिटीज सेट कराव्यात की याच्यामधला कोणता विषय आधी घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये त्यांनी प्रायोरिटीज एकदा त्यांच्या सेट करून झाल्या की आपण त्याच्यामध्ये मग त्यांनी डिव्हिजन, जसं मी मगाशी म्हणाले की त्यांनी त्यांचं डिव्हिजन करून घ्यावं की कोणता विषय किती वेळ करावा दिवसभरात. बरोबर. आणि ते डिव्हिजन झाल्यानंतर थर्ड ह्याच्यामध्ये त्यांनी ठरवावं की अभ्यास कोणत्या बेसिसवरती करावा, पुस्तकावरती करावा का नोट्स काढून, ते त्यांनी ठरवून घ्यावं अभ्यासाचं नियोजन करताना. अच्छा. अभ्यास म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं, मुलं अभ्यास करतात पण त्यांना कळत नाही रात्री करावं सकाळी करावं, तर असं म्हणजे यामध्ये काही फरक पडतो का की रात्रीच करायला पाहिजे किंवा सकाळीच करायला पाहिजे? हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. म्हणजे आणि अभ्यासाच्या दृष्टीने आणि प्लॅनिंगच्या दृष्टीने, नियोजनाच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. की बऱ्याचदा आपण बघतो की मुलं म्हणतात नाही माझा रात्रीचा छान अभ्यास होतो, मी रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास केला, रात्री जागरण करून नंतर मग सकाळी 10ला उठलो, माझा व्यवस्थित अभ्यास झाला, झोप पण पूर्ण झाली. पण हे खूप चुकीचं आहे. ही अभ्यासाची पद्धत मी म्हणेन की एकदम चुकीची आहे. याचा म्हणजे पहिला ड्रॉबॅक, नुकसान मुलांमध्ये असं होतं की तो अभ्यास जास्त काळ मुलांच्या लक्षात राहत नाही. बरोबर. आणि दुसरं म्हणजे काही शॉर्ट रन मध्ये तर काही लॉंग रन मध्ये मुलांना हेल्थ इश्यूज होतात. अच्छा. आणि मग त्याच्यासाठी मग पुन्हा मेडिकल ट्रीटमेंट्स आणि सगळं बऱ्याच, म्हणजे मी माझ्या एका विद्यार्थिनीचं बघितलं होतं, तिला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय होती. असंच तिने रात्री जागरण करून अभ्यास केला, तिचं व्यवस्थित प्रिपरेशन पण झालं, पण ऐन परीक्षेच्या वेळेला तिला प्रचंड ऍसिडिटीचा त्रास झाला. ऑफकोर्स तिने एक्झाम दिली पण त्याचा एक्झामवरती इफेक्ट झाला. ती तेवढी त्या चांगल्या दृष्टीने पेपर्स नाही लिहू शकली आणि रिझल्ट मग तेवढा कमी लागला. म्हणून इथे मी सजेस्ट करेन की मुलांनी रात्री अभ्यास न करता सकाळी पहाटे जेव्हा शांतता असते आणि जेव्हा मेंदू 100% आपल्याला देतो आउटपुट, तेव्हा फ्रेश माइंडने अभ्यास करावा. त्याचं नक्कीच एक तर त्याच्यामध्ये पहिला बेनिफिट मिळतो की लॉंग रन मध्ये तो अभ्यास केलेला व्यवस्थित लक्षात राहतो. आणि कारण का माइंड फ्रेश असतो, मेंदू पूर्ण 100% आउटपुट द्यायला तयार असतो, ब्रेन तेवढा. नंतर काय होतं, जसा दिवस पुढे सरकत जातो, मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात, क्लास, अदर ऍक्टिव्हिटीज, नाही म्हटलं तरी थकायला होतं आणि तो मेंदू पण थकलेला असतो. त्यामुळे रात्रीचा अभ्यास कधीही करू नये. मग याच्यामध्ये मुलं कधी म्हणतात की नाही ते सकाळी लवकर उठणं आम्हाला नाही जमत, कुठे ते सकाळी 4 आणि 5 वाजता उठा. तर याच्यासाठी मी एक सोपी एक सजेशन देईन की थोडंसं तुमचं जे बॉडी क्लॉक आहे, डेली शेड्यूल आहे, ते व्यवस्थित जर सेट केलं म्हणजे खाण्यापिण्याच्या योग्य वेळा, तर मग तुम्ही ते सकाळी उठून सुद्धा मुलं व्यवस्थित अभ्यास करू शकतात. मग एक सोपं एक त्याच्यामध्ये मी गणित म्हणते. रात्री जनरली मुलं, आपल्याकडे सवय असते लोकांना उशिरा जेवायची, तर याच्यामध्ये मुलं एक करू शकतात, जे विद्यार्थी असतात, संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जे जेवण आहे ते लवकर 7-7:30 पर्यंत त्यांनी जर घेतलं तर सहजपणे ते दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश माइंडने सकाळी लवकर उठू शकतील. ओके. म्हणजे ऑफकोर्स ते काही एका दिवसात होणं शक्य नाहीये. आता जर एखाद्या विद्यार्थ्याला रात्री 10ला जेवायची वेळ असेल तो 7 वाजता नाही जेवू शकणार, पण एक थोडं हळूहळू मागे सरकत जर ते आले आणि त्यांनी जर
त्यांचं ते शेड्यूल केलं रिशेड्युलिंग, तर ते सकाळी उठून पण अभ्यास करू शकतात. आणि मग ते कोणत्याही लेवलला हे फायदेशीर ठरतं, शाळेच्या लेवलला सुद्धा आणि कॉलेजच्या लेवलला सुद्धा. बरोबर. खूप छान ताई. मला असं विचारा, काय काय वेळेला ना मुलं काय करतात की खूप असा लेंदी लांब असा म्हणजे अभ्यास करतात, तर हा अभ्यास असा छोट्या छोट्या सत्रांमध्ये करता येईल का? मी तर म्हणेन उलट छोट्या छोट्या सत्रांमध्येच अभ्यास करावा. अच्छा. जसं आपण एकाच वेळी म्हणजे आता महिनाभराचा जो एक्झरसाइज असतो म्हणतात, तो एक्झरसाइज एका दिवशी करून चालेल का? तर नाही चालत. दिवसभर आपण जे 3 वेळा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण एकाच वेळेला खाऊन चालतो का? नाही. तसंच अभ्यासाचं आहे. अभ्यास कधीही असं लॉंग ड्युरेशन मध्ये करू नये. ते छोटा म्हणजे अर्धा तास, पाऊण तासाची छोटी छोटी सेशन्स स्टडी प्लॅनिंग करताना करून तसा अभ्यास करावा मुलांनी. आणि मग त्याच्यामध्ये एखादा 5-10 मिनिटाचा ब्रेक, शॉर्ट ब्रेक घेऊन, मग त्या शॉर्ट ब्रेक मध्ये त्यांचा काही छंद असेल किंवा एक शॉर्ट पॉवर नॅप ज्याला म्हणतात, अगदी अलार्म लावून 5 मिनिटाची 10 मिनिटाची एक छानशी झोप डोळे बंद करून, ओके. त्याच्यानंतरचं जे मग सेशन असतं अभ्यासाचं, ते खूप मग जास्त इफेक्टिव्ह असतं. त्या मी तर नेहमी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेन की सलग अभ्यास कधीही करू नये, तो छोट्या सेशन्स मध्येच करावा. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, ते छोट्या सेशन मध्ये वेगवेगळे विषयी मुलांना घेता येतात. की पहिला एक पाऊण तासामध्ये समजा मॅथ्स केलं, तर नंतरच्या अर्ध्या पाऊण तासाच्या सेशन मध्ये इंग्लिश किंवा दुसरा लँग्वेज किंवा दुसरा कोणता विषय करू शकतात. म्हणजे त्यांना पण एक व्हरायटी मिळते अभ्यास करताना, तेच करून कंटाळत नाही. बरोबर. अगदी छान ताई. ताई, मला असं विचारायचं आहे तुला की अभ्यासाचं काही उद्दिष्ट ठरवताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? अभ्यासाचं उद्दिष्ट मी म्हणेन नेहमी स्मार्ट असावा. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, अच्छा, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड, असं त्या स्मार्ट शब्दाचा. म्हणजे एखादा विद्यार्थी असं म्हणतो, आज मी पूर्ण दिवसात आहे ना माझं सायन्सचे पूर्ण पुस्तक मी करून टाकणार आहे, पूर्ण सगळे धडे आज सायन्सचे एका दिवस करून टाकेन मी आज, पण ते मग अनअचिवेबल आहे मी म्हणेन. इन्स्टेड ऑफ दॅट त्यांनी असं म्हणावं की आजच्या दिवसभरात आज मी जो अभ्यासाचा वेळ ठरवलाय त्याच्यात मी सायन्सचे हे 5 प्रश्न करून टाकणार. मग हे आता कसं झालं स्पेसिफिक, की मी 5 क्वेश्चन्स करणार आहे, ओके. त्याच्यानंतर मेजरेबल की 5 हे ठरलेले, पूर्ण पुस्तक असं नाही, 5 क्वेश्चन्स करणार आहे, हे कसं मेजरेबल आहे. दुसरं अचिवेबल, पूर्ण पुस्तक करणं कधीही अनरिअलिस्टिक, ते नाही होऊ शकत नाही. आणि ते म्हणजे केलं ते फक्त ते पुस्तक वाचलं जाईल, त्याच्यामधून आउटपुट त्या विद्यार्थ्याला कदाचित नाहीच येणार नाही. बरोबर. हे रिअलिस्टिक आहे की हो हे मी केलं आहे, रात्री पुन्हा किंवा नंतर संध्याकाळी तो त्याचं रिव्हिजन करू शकतो. आणि शिवाय टाइम बाउंड झालं की आजच्या दिवसात जो काही अभ्यासाचा वेळ होता त्याच्यात मी हे 5 प्रश्न केले. म्हणून उद्दिष्ट नेहमी हे स्मार्ट असावं. बरोबर. खूप छान ताई. ताई, मला असं तुला अजून एक विचारायचं आहे की अभ्यासात सातत्य राखण्यासाठी की आपण म्हणजे मुलांचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये सातत्य म्हणजे त्यांची कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी आपण काही उपाय वगैरे करू शकतो का? हो, याच्यासाठी म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी विद्यार्थी एक करू शकतात, वीकली प्लॅनर आणि डेली प्लॅनिंगची मेथड अडॉप्ट करू शकतात. म्हणजे दर रविवारी, आता मुलांना साधारण माहिती असतं की आपल्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये किती शिकवून झालेलं आहे, किती अभ्यासक्रम झालेला आहे आणि त्यातला आपला किती पेंडिंग आहे हे त्यांना माहिती असतं. मग त्यांनी सोमवार ते शनिवार मध्ये त्यांचे जो अभ्यासाचा वेळ काढलेला असतो, त्यांच्या शाळेची टायमिंग किंवा कॉलेज क्लासची टायमिंग्स बघून त्यावेळेत त्यांनी रविवारी सोमवार ते शनिवार साठी एक प्लॅनर बनवून टाकायचा की मी मंडेला या विषयाचा हा धडा हे क्वेश्चन्स करणार किंवा मॅथ्स असेल तर त्याचे एवढे प्रॉब्लेम सोडवणार. असं सोमवार ते शनिवार साठी त्यांनी एक प्लॅनर बनवायचा, ओके. आणि तोच प्लॅनर मग आता मंडेला सोमवार गेल्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी बघायचं की आपण जे आज ठरवलं होतं ते अभ्यास आपला झाला की नाही. बरोबर. याच्यामुळे काय होतं, मुलांमध्ये जसं मी म्हणाले की एक डिसिप्लिन डेव्हलप होतं, त्यानुसार मुलं अभ्यास करतात. दुसरा म्हणजे कॉन्फिडन्स की अरे हा आपला अभ्यास हा झाला, ओके. आणि मग जेव्हा पूर्ण आठवडा झाल्यानंतर जेव्हा ते सोमवार ते शनिवार त्या प्लॅनरनुसार जेव्हा त्यांचा अभ्यास होतो तेव्हा एक त्यांना एक ती छोटी अचिव्हमेंट ठरते की हो आपण हे जे प्लॅन केलं होतं आठवड्याभरासाठी ते आपण अचीव्ह केलंय. दुसरं म्हणजे त्यांना एक कॉन्फिडन्स की आपला हा अभ्यास झाला, म्हणजे आता परीक्षेसाठी आपला जवळजवळ एवढं अभ्यासक्रम कव्हर झालेला आहे, आपण रेडी आहोत अभ्यास करणार म्हणजे पेपर देण्यासाठी.
मग त्या मुलांनी म्हणजे कन्सिस्टन्सीसाठी हे एक करता येईल, म्हणजे की प्लॅनिंग. कारण नाही तर बऱ्याचदा मुलं काय होतात, सकाळी उठल्यानंतर समजा त्या दिवशी शाळेतून आल्यानंतर अरे आज मी काय अभ्यास करू, म्हणजे हे पुस्तक घेतलं हे नको, ते पुस्तक घेतलं ते नको, मग त्याच्यामध्ये वेळ पण जातो, अभ्यास देखील होत नाही आणि सगळं मग अनप्लॅन्ड राहतं. त्यामुळे नेहमी मी सजेस्ट करेन विद्यार्थ्यांना, पालकांना पण, जे शक्य असेल तर पालकांनी दर रविवारी मुलांसोबत बसून जो काही अभ्यासक्रम झालेला असेल ते घेऊन मुलांशी बोलून हे असं वीकली प्लॅनर ते बनवू शकतात. आणि त्यातून समजा एखादा राहीलच तर ते नेक्स्ट डे मध्ये ते कव्हर अप करू शकतात ती मुलं. आणि मग ह्याच्यात कसं सोमवार ते शनिवारचा प्लॅनर असला की मग त्यातले जे काही राहिलं असेल ते रविवारी किंवा रविवारी ते स्वतःसाठी वेळ काढू शकतात. बरोबर. मग एक छोटी अचिव्हमेंट ठरते जेव्हा ते प्लॅनिंग नुसार त्यांचा अभ्यास पूर्ण करतात. बरोबर बरोबर. खूप छान. आणि तेवढा वेळही देता येतो आपल्याला, तेवढा वेळ देता येतो त्यांच्या अदर ऍक्टिव्हिटीजसाठी. बऱ्याचदा स्टुडंट्स मुलांचं विद्यार्थ्यांचं काय होतं की नाही बाकी कशासाठी वेळच मिळत नाही अदर ऍक्टिव्हिटीजसाठी. पण जेव्हा हे प्लॅनिंग करून ते व्यवस्थित सेट करतात. आता मी इथे असं म्हणणार नाही की मुलांनी 6 ते 8, कारण का प्रत्येकाच्या शाळेच्या वेळा वेगळ्या असतात, क्लासेसच्या वेळा वेगळ्या असतात किंवा अजून काही ऍक्टिव्हिटीज जॉईन, पण त्या सगळ्यांच्या वेळा बघून ते प्लॅनिंग मुलं त्यांची ते करू शकतात. आणि याच्यामध्ये तर मी पालकांना सजेस्ट करेन की त्यांनी मुलांना मदत करावी. बरोबर. अगदी आठवड्याचं नाही झालं तर पुढच्या 3 दिवसाचं प्लॅनिंग तरी मुलांच्या हातात असावं अभ्यासासाठी. बरोबर. मग त्याच्यात कधी कधी असंही होतं, बऱ्याचदा स्कूल्समध्ये, कॉलेजेस, क्लासेसमध्ये आता समजा 2 लेक्चर्स असतील, 2 पिरियड्स असतील, तर त्या 2 पिरियड्समध्ये नाही म्हटलं तरी एक 10 मिनिटाची गॅप ही असतेच. मग ती तेव्हा त्या 10 मिनिटात सुद्धा खूप नाही, पण एखादा मॅथ्सचा प्रॉब्लेम किंवा एखाद्या धड्याचं एखादं पेज हे नक्कीच मुलांचं वाचून होऊ शकतं. मग अशा या त्यात मध्ये जी गॅप असते तेव्हा जर मुलांनी अभ्यास केला तर त्यांना नक्कीच स्वतःसाठी किंवा एखाद्या हॉबीसाठी त्यांच्या वेळ नक्कीच काढू शकतील. खूप छान. ताई, मला तुला असं विचारायचं आहे की स्मार्ट स्टडी आणि हार्ड स्टडी यात नेमका काय फरक आहे? हार्ड स्टडी म्हणजे भरपूर वेळ अभ्यास करा. अच्छा. म्हणजे जसं मगाशी आपण म्हणालो की सलग 4 तास बसून मुलं म्हणतात अरे मी 4 तास अभ्यास केला, त्याचं आउटपुट 0 असतं. म्हणजे असला तरी ते एक टेम्पररी थोड्या वेळासाठी असतो, शॉर्टर पिरियडसाठी. लॉंगर पिरियडसाठी मी सजेस्ट करेन की मुलांनी स्मार्ट स्टडी करावा. स्मार्ट स्टडी म्हणजे काही स्टडी टूल्स वापरून, जसं की नोट मेकिंग, त्याच्यानंतर मॅप रिडिंग घेऊन किंवा माइंड मॅपिंगचं असतं ते, हे असे टूल्स वापरून मुलं अभ्यास नक्कीच कर. कारण का त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याचदा एखादं पुस्तक म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी तो डोंगरच असतो त्या लेवल. म्हणजे अगदी आपण पहिलीतल्या मुलाला सांगितलं तू याला हे पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे रे, तर त्याच्यासाठी पण त्याचं पुस्तक हा डोंगरच असतो. पण जेव्हा त्याच मुलाच्या हातात मॅप्स असतात किंवा नोट्स काढलेले असतात छोट्या छोट्या, किंवा एक छोटेसे कार्ड्स बनवलेले असतील त्याच्यामधून, तर त्या सगळ्या टूल्स असतात ना, ते एक त्यांना पायवाट ठरते त्या डोंगरामधून, आणि मग ती पायवाट त्यांना शिखरावर घेऊन जाते. बरोबर. असे. बरोबर. आणि हल्ली तर सगळ्याच गोष्टी स्मार्ट होत चालल्यात, अभ्यासही स्मार्ट करायलाच पाहिजे ते. बरोबर आहे. ताई, मला तुला असं विचारायचं की बऱ्याच वेळा मुलं अभ्यास करतात तेव्हा त्यांना तणाव येतो. तणाव जो आहे तो टाळण्यासाठी किंवा मग त्यांचं लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी कोणतं साधं तंत्र आपण वापरू शकतो का? हो, आपल्याकडे योगासनं आहेत छोटी छोटी छान छान मुलांसाठी. म्हणजे काही योगासनं अशी आहेत की ती विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगाची आहेत. ती अगदी खूप वेळ नाही, पण सकाळी उठल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं सुरुवात करून, नंतर मग जर शक्य असेल तर वेळ वाढवून ती योगासनं ते करू शकतात. पुरेशी झोप अत्यंत गरजेची आहे ॲट एनी लेवल कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी. मग ते कारण का जोपर्यंत पुरेशी झोप नाही घेत मेंदू फ्रेश होत नाही, फ्रेश माइंड नसेल तर अभ्यास होत नाही. ओके. आणि पौष्टिक आहार तिसरा. या 3 गोष्टींनी जे काही मुलांना स्ट्रेस येतो, मुलं आजारी पडतात अभ्यासाच्या, कधी कधी परीक्षेच्या वेळेला, ते अवॉइड करू शकतात ते. बरोबर आहे. ताई, तू जसं मगाशी सांगितलं बघ की अभ्यास करताना नोट्स बनवून ठेवायच्या आहेत किंवा तुमच्या हातात मॅप असला पाहिजे आहे, फ्लो चार्ट असतात हल्ली, तर यांचा अभ्यास नियोजनात काही उपयोग होतो का? खूप होतो. हे खूपच फायदेशीर ठरतं. अच्छा. हे सगळे म्हणजे हे टूल्स आपण म्हणू शकतो. जसं मी मगाशी म्हणाले की पुस्तक म्हणजे मुलांना खूप असं डोंगर वाटतो,
आणि मग ते परीक्षेच्या आधी पूर्ण पुस्तक वाचून जाणं मुलांना शक्य नसतं. मग त्याच्यात समजा मुलांनी अभ्यास करताना, म्हणजे मी तर विद्यार्थ्यांना नेहमी सजेस्ट करते की प्रत्येक धडा हा 3दा तरी ऍटलिस्ट वाचला गेला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही वाचाल तेव्हा नुसताच वाचून काढा. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही धडा वाचता तेव्हा त्याच्यामधून छोट्या छोट्या नोट्स किंवा फ्लो चार्ट्स किंवा काही शॉर्ट त्याचे पॅरेग्राफ्स असं काहीतरी करून, आणि मग तिसऱ्यांदा वाचताना मग ते धडा वाचायची गरज नाही, त्या नोट्स वाचूनच मुलं अभ्यास करू शकतात, त्यांचं प्रिपरेशन करू शकतात. कारण का परीक्षेच्या वेळेला जेव्हा बॅक टू बॅक पेपर असतात तेव्हा ती पुस्तकं उपयोगाची राहत नाही, कारण का तेवढं एका दिवसात वाचणं त्यांना शक्य नसतं. मग तेव्हा हे टूल्स त्यांच्या फायद्याचे ठरतात. मग स्टडी प्लॅनिंग मध्ये मुलांनी नक्कीच या गोष्टींचा वापर करावा. आणि ते पण मग त्याच्यात कधी कधी मुलं बाहेरच्या नोट्स वगैरे रेडीमेड नोट्सच्या मार्केटमध्ये वापरतात, ते घेतात. मग त्याच्यापेक्षा मी मुलांना म्हणेन की तुम्ही स्वतःची सवय डेव्हलप करा नोट्स काढायची. अगदी लहानपणापासून शाळेत असल्यापासून जर त्यांनी ती नोट्स काढायची सवय डेव्हलप केली तर पुढे त्यांना नक्कीच फायदा होतो. कारण का हीच मुलं जेव्हा पुढे पुढे इंजिनिअरिंग, मेडिकल त्यांची पुस्तकं, त्यांचा अभ्यासक्रम खूप फास्ट असतो. CA, CME सारख्या प्रोफेशनल एक्झाम्सला जातात, तर त्यांचा पण अभ्यास LLB साठी, तर त्यांचे अभ्यासक्रम खूप मोठे असतात. पण त्यावेळेला त्यांना ही त्यांची जी नोट्स काढायची वगैरे सवय असते किंवा फ्लोचार्ट्स बनवायची सवय असते ती त्यांना फायद्याची ठरते. किंवा मग फॉर्म्युलेज असतात मॅथ्स मध्ये आपण जे म्हणतो, सायन्स मध्ये काही असतात त्यांचे चार्ट्स बनवले, डायग्राम्स असतात, ते चार्ट्स बनवून त्यांनी कुठे जिथे घरात ते अभ्यासाला बसतात तिथे लावून ठेवले. दिवसातून एकदा नजरे घालून घातले ना तरी काही दिवसानंतर ते त्यांचे पाठ झालेले असतात. म्हणून मग या टूल्सचा नक्कीच स्टडी प्लॅनिंग मध्ये मुलांनी उपयोग करून घ्यायला पाहिजे. बरोबर. मला ना ताई तुला असं विचारायचं आहे की आता हे सगळं अभ्यासाचं नियोजन आपण करतो आहोत, तर याच्यामध्ये अभ्यासाच्या नियोजनामध्ये विश्रांती आणि आपले जे छंद आहेत तर यांचा समावेश करणं कितपत आवश्यक आहे? खूप गरजेचं आहे. म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं की विद्यार्थ्यांना पहिली म्हणजे पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. बरोबर. पुरेशी म्हणजे एक साधारण 6 ते 7 तासांची झोप ही मुलांना, विद्यार्थ्यांना पुरेशी असते. पण त्याच्यासोबत जसं मगाशी मी म्हणाले की अभ्यास नेहमी छोट्या छोट्या सेशन्स मध्ये करावा. सलग 4 तास न बसता एक अर्धा ते पाऊण तास, किंवा समजा आता मोठ्या मुलं असेल कॉलेजची तर 1 तास असे त्यांनी सेशन्स ठरवून अभ्यास करावा. आणि त्याच्यानंतर एक त्या 2 सेशन्सच्या मध्ये एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतला तर त्याच्यामध्ये ते त्यांचा एखादा छंद, आता एखाद्याला म्युझिकची आवड असते, कोणाला डान्सिंगची आवड असते किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची आवड असते, तो छंद ते त्याचा उपयोग करू शकतात. म्हणजे सलग 1 तास अभ्यास केला, त्याच्यानंतर समजा एखाद्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायची सवय असेल तर त्याने ते जरूर वाजवून बघा. त्यामुळे काय होतं, त्याला माइंड फ्रेश होतं, एक छानसा ब्रेक मिळतो आणि त्याच्यानंतरच्या सेशन मध्ये तो जो अभ्यास करतो तो जास्त इफेक्टिव्ह असतो. बरोबर आहे. कारण एक ते रिदम जे असतं ना ते मुलांमध्ये डेव्हलप झालेलं असतं. बरोबर. ते होतं. त्यामुळे ते, आणि दुसरं म्हणजे मगाशी मी असं पॉवर नॅपचं म्हणालं, अगदी खूप नाही, म्हणजे अगदी अर्धा तासाची झोप नाही, पण एक अलार्म 15 मिनिटाची जरी झोप घेतली ना तर मेंदूला ते खूप म्हणजे पौष्टिक आहार सारखं ठरतं. त्यामुळे या 2 गोष्टींचा वापर स्टडी प्लॅनिंग मध्ये जरूर करावा विद्यार्थ्यांनी. बरोबर आहे. आता आपण बऱ्याच वेळा बघतो की मुलं आहे ना, म्हणजे वर्षभर खूप अगदी विश्रांतीने करतात अभ्यास, पण मग जशी परीक्षा जवळ येते तसं खूप अभ्यास करतात. मग हे जे अभ्यासाचं नियोजन आहे हे परीक्षेच्या काळामध्ये कसं असलं पाहिजे? त्याच्यामध्ये परीक्षा जवळ येतात तेव्हा मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की नवीन सुरुवात करू नये कुठची. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुलांनी वर्षभरात बरेच धडे ओमिट केलेले असतात, नाही हे कठीण आहे, हे मला आवडतच नाही, ते मला जमणारच नाही, त्यामुळे त्यांनी ते बाजूलाच ठेवलेले असतात. पण अचानक परीक्षा जवळ आल्यानंतर कधी कधी टीचर्स कडून, प्रोफेसर्स कडून समजतं की नाही हे महत्वाचं आहे, हे बहुतेक येऊ शकतं. आणि मग आणखीन काही मित्रमैत्रिणींकडून कळलं नाही हे येणारच आहे, 10 मार्काला आहे तो प्रश्न, मग टेन्शन मध्ये मग ते करायला नाही, आता हे 10 मार्काला येणार मग आपले 10 मार्क जाणार, मग तो विद्यार्थी तो करायला बसतो. ते तर होत नाही. शिवाय जो अभ्यास केलेला असेल तो सुद्धा विसरायला होतो त्या स्ट्रेस आणि टेन्शन मध्ये. आणि राहिला प्रश्न मध्ये 10 मार्काचं काय, तर आत्ताच्या आपल्याकडे ज्या पेपर पॅटर्न्स आहेत प्रत्येक प्रश्नाला काही ना काही ऑप्शन हा असतोच. मग त्यांनी तो जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती
जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं. अच्छा. दुसरं म्हणजे ज्या मी मगाशी नोट्स काढायचो त्या ज्या नोट्स काढलेल्या असतात, काही वर्कशीट्स बनवलेले असतील, काही फ्लोचार्ट्स बनवलेले असतील, त्याची मदत घ्यावी परीक्षेच्या वेळेला. म्हणजे पुस्तक घेऊन न बसता हे जे स्टडी टूल्स वापरलेले आहेत वर्षभर किंवा प्रिपेअर करून ठेवलेले आहेत त्याच्या बेसिसवर परीक्षेला अभ्यास करून जाणं जास्त फायदेशीर ठरतं. बरोबर. ताई, आता हल्ली कसं आहे की मुलं मोबाईल आणि सोशल मीडियाचे खूप ॲडिक्ट झालेले आहेत. मग ह्याचा अभ्यासामध्ये म्हणजे अभ्यास करताना असं मुलांचं मन विचलित वगैरे होऊ शकतं का या सगळ्या गोष्टींनी? खूपच विचलित होतं. त्यामुळे मी तरी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणते, मोबाईल वापरा, बरोबर, पण मोबाईल तुम्हाला वापरत नाहीये ना याच्याकडे जास्त लक्ष द्या. ओके. म्हणजे आता मोबाईलचं म्हणाल तर ते गरजेचं झालेलं पण, कारण का बऱ्याचदा आता नोट्स म्हणा किंवा काही पुढच्या टेस्ट टाइम टेबल्स ते आता व्हॉट्सअपवरती वगैरे येतात. त्यामुळे आपण पूर्णपणे विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत की तू मोबाईल वापरायचाच नाही किंवा तू साधा मोबाईल वापर, कारण त्याच्या सगळं त्यांचं शेड्यूलच त्याच्यावरती असतं. मग याच्यामध्ये मी असं सजेस्ट करेन की मग ती जेव्हा मुलं घरी असतात तेव्हा सरळ त्यांनी मुलांनी घरी आल्यानंतर ते मोबाईल स्विच ऑफ करून ठेवून द्यावे. शक्य असेल तर ते पालकांच्या ताब्यात द्यावेत. घरी असताना मोबाईल वापरायचाच नाही. ओके. कारण तो मोबाईल म्हणजे थोडंसं आता काय एक ऍडिक्शन झालेलं आहे. 5 मिनिटासाठी घेतो घाई, देतो मी लगेच, पण ते 5 मिनिटाचा अर्धा तास केव्हा होतो त्यांचा त्यांनाही कळत नाही. म्हणजे हा आपण सुद्धा मोठ्यांनी सुद्धा अनुभव घेतलेला आहे. एकदा ते आलं की मग नाही, मग त्या मुलांना आपण दोष नाही देऊ शकत. मग विद्यार्थ्यांनी हे ठरवून करायला पाहिजे, घरी आलं की तो मोबाईल सरळ स्विच ऑफ करून ठेवा. दुसरं म्हणजे मी याच्यात सजेस्ट करेन, जी मोठी मुलं सोशल मीडियावरती हल्ली खूप असतात तर त्यांनी आठवड्यातला 1 दिवस सोशल मीडिया डिटॉक्स म्हणून वापरा. अच्छा. म्हणजे पूर्णपणे त्या वाटेल होऊ दे, सोशल मीडिया हा बघायचाच नाही. ओके. आणि मग हळूहळू ते 1 दिवस, नंतर मग 2 दिवस, मग ऑल्टरनेट डेज अशी सवय करून घेतली ना तर त्याचा त्यांच्या अभ्यासावरती परिणाम होणार नाही. पण हे फार गरजेचं आहे. मोबाईल आणि सोशल मीडिया या दोघांपासून विद्यार्थी जेवढे लांब राहतील तेवढंच त्यांचं यश त्यांच्या जवळ येईल. बरोबर आहे. अगदीच मला वाटतं हे खूप महत्वाचं सांगितलंयस तू, कारण आजची जी तरुण पिढी आहे ती मोबाईल आणि सोशल मीडियाची खूप ॲडिक्ट झालेली आहे. पण ती एवढी की त्यांना रील्स बनवायला सांगा ते विदिन सेकंड्स आपल्याला बनवून देतील. पण तेच त्यांना समजा एखादा गणिताचा प्रॉब्लेम सोडवून दाखवायला सांगा किंवा एखादा डायग्राम, ते त्यांना नाही जमत. म्हणजे काही सोप्या गोष्टी जरी त्यांना सांगितल्या नाही ते नाही जमणार असं होतं. इतकं ते ॲडिक्ट झालेलं आहे. पण त्याच्यामुळे ना मुलंही मागे पडतात, हे त्यांच्याही लक्षात येत नाही. किंवा कधी कधी मुलं म्हणतात की मी परीक्षेच्या वेळेला देतो ना तुझ्या हातात, पण तसं न करता ते बेटर हा जो नियम आहे की घरी आल्यानंतर मुलांनी मोबाईल सरळ बाजूला स्विच ऑफ करून ठेवा किंवा पालकांच्या ताब्यात द्यावा. आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया डिटॉक्स. सुरुवातीला 1 दिवस, नंतर अल्टरनेट डेज करून हे थ्रू आउट द इयर फॉलो करा. बरोबर. आणि मग तेवढंच मग जेव्हा परीक्षेच्या वेळेला पूर्णपणे मोबाईल बाजूला ठेवायची वेळ होते तेव्हा त्यांना तो त्रास होणार नाही कॉन्सन्ट्रेशन मध्ये. अगदी. त्यामुळे हा मुद्दा म्हणजे पालकांनी जरूर लक्षात घ्या. बरोबर आहे. बरोबर. अगदी. मला काय वाटतं ताई, मला एक अजून विचारायचं आहे की शाळा आणि महाविद्यालयाची जी मुलं आहेत आणि स्पर्धा परीक्षा देणारी जी मुलं आहेत तर यांच्या दोघांच्याही अभ्यास नियोजनामध्ये कसा फरक असेल? भरपूर फरक असतो. शाळा आणि महाविद्यालयाचे कॉलेजेसचे जे असतात त्यांना बरेच विषय हँडल करायचे असतात, त्यांना सब्जेक्ट्स बरेच असतात. त्याप्रमाणे त्यांना त्यांचा सिलेबस बघून परीक्षा बघून प्लॅनिंग करावं लागतं. तर ते स्पर्धा परीक्षा जे असतात त्यांना एक ठराविक विषयांवरती ठराविक सिलेबसवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. दोघांच्या अभ्यासामध्ये फरक असतो. शाळा आणि महाविद्यालयांचा अभ्यास करताना त्या मुलांना फक्त ऑब्जेक्टिव्ह नाही तर सब्जेक्टिव्ह टाईप वरती सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, तसा अभ्यास करावा लागतो. तर ते स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याचदा काय असतात, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात. त्यामुळे त्या मुलांना आहे ना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येतील ते त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. त्यामुळे त्यांचा अभ्यासाची मेथड कशी असते, पेपर सॉल्विंग जास्त आणि एक टेप सुद्धा एका ठराविक सिलेबस आणि ठराविक विषयांवरती. म्हणजे जसं आता आपण स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतात, बरोबर, तर त्या स्कॉलरशिपच्या एक्झाम्स मध्ये इंग्लिश, मॅथ्स, GK, IT ते म्हणतात त्या विषयांवरतीच त्या मुलांना कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. आणि तिथे ना लवकरात लवकर कमीत कमी वेळेत किती प्रश्न सोडवता येतील याच्यावरती भर द्यायचा असतो. तर तसं शाळा आणि महाविद्यालयांचं नसतं.
त्यांना बरेच विषय असतात, सिलेबस पण तेवढा असतो आणि त्यांच्या रेग्युलर पिरियडिकल एक्झाम्स होत असतात. त्यामुळे दोघांच्याही स्टडी प्लॅनिंगमध्ये फरक पडतो. बरोबर आहे. मग अगदी छान सांगितलंस ताई तू. ताई, शेवटी मला असं विचारायचं आहे की अभ्यासाचं योग्य नियोजन केल्यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये काय मोठे बदल होऊ शकतात? खूप मोठे बदल होतात. अच्छा. जी विद्यार्थी अगदी शालेय जीवनापासून स्टडी प्लॅनिंग व्यवस्थित नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करतात, जसं मी म्हणाले त्यांच्यामध्ये मग एक डिसिप्लिन डेव्हलप होतं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो आणि मग हळूहळू ते एक एक यशाची शिखरं गाठत जातात. तेच त्यांचं नंतरच्या जीवनामध्ये सुद्धा अप्लाय होतं. ते एक डिसिप्लिन म्हणजे त्यांना वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करायची सवय लागते, त्यातून एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. टार्गेट ते अचीव करता येतात. म्हणजे उद्या समजा त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला किंवा कुठे जॉबला गेले तर तिथे सुद्धा त्यांना कुठे काही टार्गेट दिलं किंवा काही अचीव करायचं असेल तर तेच डिसिप्लिन आणि त्याच कॉन्फिडन्सने ते अचीव करू शकतात. त्यामुळे या प्लॅनिंगचा पुढे सुद्धा मुलांमध्ये फायदा होतो अभ्यासाच्या नियोजनाचा. बरोबर बरोबर. ताई, खूप छान सांगितलंस तू. बघा, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अभ्यासाचं योग्य नियोजन जर असेल तर तुम्ही केलेला जो अभ्यास आहे तो नक्कीच तुमच्या लक्षात राहतो आणि तुम्हाला सगळे विषय अगदी सोपे होऊन जातात आणि जो केलेला अभ्यास आहे तो लक्षातही राहतो. त्यामुळे नियोजनामुळे केलेला जो अभ्यास आहे तो अगदीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. ताई, तू आज आमच्या शो मध्ये आलीस आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना एवढं छान छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. असेच छान छान व्हिडिओ जर बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.